नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण किसान क्राफ्ट कंपनीचा रिपर आपल्या गायकवाड साहेबांना देत आहे। तर यांनी आधी रिपरची सगळीकडे चौकशी केली होती, म्हणजे पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी चौकशी केली होती। मला वाटतं बाहेर पण तुम्ही चौकशी केली होती आणि त्यानंतर सगळे त्यांनी बघून शेवट आपल्याकडे त्यांनी ही मशीन फायनल केलंय। तर त्यांच्याशी आधी बोलूया आपण, त्यांचं नाव वगैरे ते सांगतील। तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी मित्रांना। माझं नाव हर्षद शैलेंद्र गायकवाड। हा, तुमचा पत्ता? चिंचणे वंदन, चिंचनेर वंदन। आता तुम्ही हा रिपर कोणत्या कामासाठी घेता, म्हणजे कुठलं तुमच्याकडे? सोयाबीन काढणी, भात काढणी, गहू काढणीसाठी घेतलं। हा, म्हणजे ह्यांच्याकडे सगळंच आहे, सोयाबीन काढणी आहे, गहू आहेत आणि भात पण आहे। आपलं ही तिन्ही पिकांसाठी हे मशीन चालतं, आपलं मल्टीक्रॉप आहे आणि ह्याला 4 रो येतात। तर हे 5 HP मध्ये इंजिन मध्ये येतं हे मशीन। ह्याचं मॉडेलचं नाव येतं, मॉडेलचं नाव दाखवा। KKSPR 1201P असं ह्या मॉडेलचं नाव आहे। हे किसान क्राफ्टचं इम्पोर्टेड मशीन। ह्या मशीनमुळे आता सरासरी सगळीकडेच म्हणजे मजुरांची कमतरता खूप झालेली आहे आणि सोयाबीन काढण्याला वगैरे बराच त्रास होतो आणि वेळ पण खूप जातो। आता एक एकर जर माणसांनी काढायचं म्हणलं तर साधारण 5-6 तास जातात, पण जर तुम्ही ह्याच मशीनीनं काढायचं म्हणलं तर एका तासात तुम्ही 1 एकर पूर्ण काढू शकताय आणि तुम्हाला त्रास कसलाच नाही। आणि तुम्हाला हाईट नुसार तुम्ही खालीवर इंजिन करू शकता। तुम्ही चालवून पण बघितलं मशीन कसं चालतंय। परत हे पूर्ण हेवी मध्ये मशीन दिलंय आणि सगळ्या रिपर पेक्षा आता तुम्ही हे ब्लेड बघू शकताय खालते, जे हे ब्लेड दिलेलं आहे खालती। आता बाकीच्या रिपरचं काय होतं विषय साहेब, हे ब्लेड वरच्या बाजूला असतं, वरच्या बाजूला असल्यामुळे काय होतं ते वरच्यावर कटिंग करतं। आपलं पूर्ण तळ्यात ब्लेड दिलेलं आहे, तळ्यात ब्लेड दिल्यामुळे काय होतं विषय, ते पूर्ण खालूनच कटिंग करणार, म्हणजे 1 ते 1.5 इंच फक्त खाली ठेवतं। म्हणजे आता बाकीच्या रिपरनं कसं सोयाबीन सक्सेस नाही बाकीच्या रिपरला, तर आपल्या रिपरला सोयाबीन तुम्ही काढू शकता। कारण त्याला काय होतं विषय, सोयाबीनला खालून शेंगा लागलेल्या असतात, म्हणजे 1-1.5 इंच सोडलं की शेंगा चालू होतात। मग त्यासाठी बाकीच्या रिपरनं शेंगा वगैरे कटिंग करतात, तसं ही तुमचं शेंगाला अजिबात धक्का लावणार नाही, फक्त डायरेक्ट शेंगाच्या खालूनच कट करणार आहे। तर ह्यांनी तुम्ही अनुदानात पण हे मशीन तुमचं बसलेलं आहे। ह्यांचं नाव सुद्धा आपणच फॉर्म भरून दिला होता आणि त्यांचं मला वाटतं 5-6 दिवसातच नाव आलं। 5-6 दिवसातच त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांना सबसिडीसाठी लागणारे डॉक्युमेंट किंवा जे आता नवीन सेंट्रल कोड येतो सरकारचा, तो सेंट्रल कोड सुद्धा सगळ्या कंपनीनं व्यवस्थित दिलेला आहे, त्यामुळं सबसिडीसाठी काही त्रास होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, त्याला लागणारे जे स्पेअर पार्ट आहेत ते सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल होतात आणि ह्याला अनुदान आहे, अनुदानास पात्र आहे। त्यानंतर तुम्ही बघायला गेला तर ह्याचं जे टायर दिलेत कंपनीनं, हे टायर सुद्धा पूर्ण हेवी मध्ये मटेरियल मध्ये दिलेत, म्हणजे असं काही नाही की बाबा लाईट वेट दिलाय किंवा लहान टायर दिलाय। तुम्ही बाकी सगळ्यांचं रिपर बघा ना, आपला रिपर बघा, पूर्ण हेवी मध्ये मशीन दिलेलं आहे। त्याचा टायर असू द्या किंवा त्याची चेन असू द्या किंवा जे मटेरियल जे दिलेलं आहे हे पूर्ण बार मध्ये दिलंय, असं काय पाईप वगैरे त्याला लावलेलं नाही, असं पूर्ण हेवी मशीन आहे। तर कोणाला मशीन घ्यायचं असेल, आता आम्ही तुमच्याकडे डेमोला सुद्धा येणार आहे, यांच्याकडे डेमोला सुद्धा जाणार आहे, ते पण व्हिडिओ आपलं तुम्ही आम्ही तुमच्या सगळ्या युट्यूबला वगैरे टाकणार आहे, ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तर जर कुणाला हे रिपर घ्यायचं असेल, खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, याची माहिती सुद्धा तुम्हाला सगळी मिळेल। तुमचा अनुदानात फॉर्म नाव आलं असेल तर काही विषयच नाही, पण जर नाव आलं नसेल तरी सुद्धा आम्ही अनुदानात फॉर्म भरून देतो आणि ती पण फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे फ्री मध्ये आपण अनुदानात सगळं फॉर्म वगैरे भरून देतो शेतकऱ्यांसाठी। आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।